नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा धन्यौ तौ दातृयाचकौ हा पाठ बघणार आहोत. सुरुवातीला म्हटलेलं आहे, महाकवी कालिदास विरचितम रघुवंशमिति महाकाव्यम प्रसिद्धमेव. अर्थातच महाकवी कालिदासाने रचलेलं, विरचितम म्हणजे रचलेलं, रघुवंशम हे महाकाव्य जे आहे ते प्रसिद्ध आहे, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर पुढे बघा, तत्र पंचमे सर्गे महाराजस्य म्हणजे त्यातीलच 5व्या सर्गातील महाराजस्य रघोः जीवने घटितम प्रसंगम कवी वर्णयती. 5व्या सर्गात कसलं वर्णन आहे, तर जो राजा होता रघु राजा, त्याच्या जीवनातील जो घडलेला प्रसंग आहे, घटितम प्रसंग, घडलेला प्रसंग आहे, तो कवीही वर्णयती म्हणजे कवीने वर्णन केलेला आहे. रघुः विश्वजित यज्ञम अकरोत, रघुने विश्वजित यज्ञ केलेला होता. अस्मिन यज्ञे सह सर्वं धनम दानरूपेण अयच्छत, या यज्ञामध्ये त्याने स्वतःचं सगळं धन जे होतं ते दान करून टाकलेलं होतं. आणि तो जो राजा होता रघुराजा, तो अत्यंत श्रीमंत राजा होता, त्याच्याकडे खूप सारी संपत्ती होती, परंतु त्या यज्ञानंतर त्याने त्याच्याकडे असलेली सगळी संपत्ती दान करून टाकलेली आहे. आणि रिक्तकोशः च अभवत म्हणजेच रिक्तकोश तो झालेला होता. त्याच्या कोश म्हणजे संग्रह आणि रिक्त म्हणजे रिकामा, त्याचा जो संग्रह होता तो सगळा काय झालेला होता, रिकामा झालेला होता. तदा एव कौत्स नाम युवा छात्र तत्र आयातः, तेव्हाच काय झालं, तदा एव तेव्हाच कौत्स नाम म्हणजे कौत्स नावाचा युवा छात्र, एक युवक होता, तो छात्र विद्यार्थी, तो काय झाला, तत्र आयातः म्हणजे तिथे आला. गुरुवे दक्षिणाम दातुम सह धनम अयच्छत म्हणजेच गुरुला दक्षिणा देण्यासाठी तो धनाची अपेक्षा करत होता. सह एव प्रसंग अत्र वर्णितः, तोच प्रसंग इथे वर्णन केलेला आहे. पुढे बघा, कस्मिंश्चित तपोवने वरतंतु नाम ऋषीही आसीत. कोणत्या तरी, कस्मिंश्चित म्हणजे कोणत्या तरी किंवा एखाद्या, कोणत्या तरी तपोवनामध्ये, तपोवने शब्दाची सप्तमी विभक्ती इथे आलेली आहे. तपोवनामध्ये वरतंतू नावाचे ऋषी राहत होते. आसीत हा भूतकाळ पद आलेला आहे इथे. सह अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालुः च आसीत, ते अध्यापनामध्ये लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन बघा, हातामध्ये पेन्सिल ठेवा, जेणेकरून मी एखादी विभक्ती सांगितला, एखादा लकार सांगितला किंवा एखाद्या शब्दाबद्दल तुम्हाला काळ सांगितला किंवा अर्थ सांगितला तर तो तुम्हाला लिहून घेता आला पाहिजे. त्यांनी म्हटलेलं आहे की सह अध्यापने निपुण म्हणजे ते अध्यापनामध्ये म्हणजे शिकवण्यामध्ये निपुण होते किंवा अभ्यासामध्ये निपुण होते. निपुण म्हणजे अत्यंत हुशार होते, रुळलेले होते. प्रकृत्या दयालुः च आसीत म्हणजेच त्यांचा स्वभाव जो होता, बिहेवियर, नेचर जे होतं ते कसं होतं, दयाळू होतं, प्रेमळ होतं. तस्य आश्रमे बहवः मेधाविनः बटवः आसन, त्यांच्या आश्रमामध्ये बहवः म्हणजे खूप सारे, मेधाविनः म्हणजे प्रज्ञावान आणि बटवः आसन म्हणजेच ते विद्यार्थी जे होते ते त्यांच्या आश्रमातले अत्यंत बुद्धिमान होते. तेषु कश्चित कौत्स नाम बटू आसीत, त्यांमधीलच कौत्स नावाचा एक बटू होता, एक विद्यार्थी होता. विद्याध्ययनं समाप्य गुरुदक्षिणां दातुम् उत्सुकः कौत्स गुरुम उपागच्छत, त्याचं विद्याध्ययन समाप्य झालेलं आहे म्हणजे संपलेलं आहे आणि तो गुरुदक्षिणा देण्याची इच्छा करत आहे. मग कौत्स गुरुम उपगच्छत म्हणजे तो कौत्स जो आहे तो त्याच्या गुरूंजवळ त्या आशेने गेला की तो त्यांना सांगण्यासाठी गेलेला आहे की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे म्हणून. पूर्वी कसं होतं, जे विद्यार्थी असायचे ते गुरुगृही जायचे शिकण्यासाठी, ते छोटे असतानाच गेलेले असायचे, जवळपास 7 वर्षाचे असताना ते गुरुगृही जायचे. तर ज्यावेळेस त्यांचं शिक्षण कंप्लीट होईल त्यावेळेसच ते गुरुकुलातून परत यायचे. तर त्या गुरुकुलामध्ये त्यांना आपल्या घराप्रमाणेच वातावरण असायचं, कारण त्यांचे गुरु जे होते ते त्यांच्यासोबतच राहायचे, सगळे एकत्र राहणं, एकत्र जेवणं. आणि एवढ्या वर्षांचा काळ लोटला गेल्यानंतर सगळं शिक्षण ज्या गुरुकडनं प्राप्त केलं आहे आपण, त्या गुरूंपासनं शिक्षण संपल्यानंतर दूर जायचं ज्यावेळेस असायचं त्यावेळेस ते विद्यार्थी एकदम इमोशनल होऊन जायचे, कारण गुरुकडनं त्यांना तेवढं प्रेम मिळालेलं असायचं म्हणून. तर आणि जी विद्या मिळालेली असायची त्या विद्येचा परतफेड काहीतरी करावे, छोटे मोठे आपल्याकडनं काहीतरी गुरुला दक्षिणा दिली जावी, या हेतूने मुलं गुरुदक्षिणा देत असत. तर हा कौत्स जो आहे तो पण याच हेतूने गेलेला आहे की त्याला वाटत आहे की त्याच्या गुरूंना काहीतरी दक्षिणा स्वरूपात द्यावं म्हणून. तर बघा, सविनयमच स्वस्य इच्छाम गुरुवे अकथयत, तो काय करतो, एकदम सविनयतेने म्हणजे नम्रतापूर्ण
स्वस्य इच्छा म्हणजे स्वतःची जी इच्छा आहे तो गुरुला सांगतो. गुरवे अकथयत म्हणजे गुरुला सांगतो. आता आपण इथे जे शब्द बघत आहोत, वरतंतू, दयालू, बटवह, बटुहू, गुरुम, गुरुवे, असे जे पिंक लेटरमध्ये आत्तापर्यंत जे जे शब्द आलेले आहेत आणि याखाली जे शब्द येणार आहेत ते सगळे उकारांत शब्द आहेत. ज्याप्रमाणे मी तुम्हाला देव, वन, माला या शब्दांची विभक्ती पाठ करायला सांगत आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला उकारांत शब्दांची विभक्ती पाठ करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून इथे हे शब्द येत आहे. पुढे बघा, सविनयमचं स्वस्य इच्छा गुरुवे कथयत म्हणजे स्वतःची जी इच्छा आहे त्याने विनयतेने गुरूंना सांगितली. तस्य वचः श्रुत्वा म्हणजे त्याचे वचन, त्याचे शब्द ऐकून, श्रुत्वा म्हणजे ऐकून, गुरुः उक्तवान गुरु म्हणाले, वत्स कौत्स, मुला कौत्स, तव अध्ययनेन सेवयाच भृशं प्रीतोस्मी, तुझ्या अध्ययनाने म्हणजेच तुझ्या अभ्यासाने आणि सेवया म्हणजे सेवेने, भृशम, भृशम म्हणजे अति आणि प्रीतोस्मी म्हणजे मी खुश आहे, प्रसन्न आहे. तर गुरु म्हणताय की तुझ्या अभ्यासाने आणि तुझ्या सेवेने मी अतिशय प्रसन्न आहे, खुश आहे. अन्याम कामपि दक्षिणाम नेच्छामी, न प्लस इच्छामी अशी संधी इथे झालेली आहे. अ प्लस ई आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिले सगळ्या संधींचे प्रकार, त्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की अ प्लस ई ए होतोय, म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे नेच्छामी. गुरु म्हणताय की अन्याम कामपि दक्षिणाम नेच्छामी म्हणजे दुसरी कुठलीही मला दक्षिणा नको आहे. गच्छ, जा, स्वस्ती तुभ्यम, तुझं कल्याण हो. स्वस्ती म्हणजे कल्याण. गुरुना वरतंतुना निवारितः अपि कौत्सः वारंवार दक्षिणाम दातुम ऐच्छत म्हणजेच गुरु वरतंतुने निवारितः म्हणजे नाकारलेले असताना देखील, अपि म्हणजे सुद्धा, नाकारले असताना सुद्धा, कौत्स वारंवार म्हणजे सारखा सारखा, दक्षिणाम दातुम ऐच्छत म्हणजे दक्षिणा देण्यासाठी इच्छुक होता. तर बघा, तदा तम परीक्षितुम वरतंतुः अकथयत, त्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतू म्हणतात. अकथयत हा पास्ट टेन्स आलाय, लंग लकार प्रथम पुरुष एकवचन आहे. अकथयत, परीक्षितुम म्हणजे परीक्षा घेण्यासाठी. काय म्हटले ते, त्वया मम सकाशात 14 विद्याः अधीताः, तू माझ्याकडनं आत्तापर्यंत 14 विद्या शिकला आहेस. 14 विद्या म्हणजे 14 विद्या शिकला आहेस. अतः 14 कोटी सुवर्ण मुद्रा आनय. बघा, गुरु म्हणताय की त्यामुळे तू माझ्यासाठी काय कर, आता 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन ये. आनय म्हणजे घेऊन ये. गुरु तर त्याची परीक्षा घेत होते. गुरोहो वचनम श्रुत्वा कौत्सः चिंताकुलः जाता. आता गुरुचे वचन ऐकून कौत्स जो होता तो चिंताकुल झाला. म्हणजे काय, तो चिंता करू लागला, त्याला टेन्शन आलं. एतावती ही सुवर्णमुद्रा कुठं आणयानी, एवढ्या साऱ्या ज्या सुवर्णमुद्रा आहे त्या मी कशा काय आणू, कुठून आणू, कारण त्याचं नुकतंच शिक्षण संपलेलं आहे. तो कुठल्याही प्रकारचे पैसे अजून कमवत नाही, तरी त्याला आता एवढ्या 14 कोटी सुवर्णमुद्रा आणायच्या आहेत, म्हणून त्याला टेन्शन आलेलं आहे. तर महाराजम रघु विहाय न कोपी एतावती मुद्रा दातुम समर्थ. काय म्हणत आहे की महाराज रघुशिवाय, विहाय म्हणजे शिवाय, न कोपी म्हणजे कोणीही, एतावती मुद्रा दातुम समर्थ कोणीही एवढ्या साऱ्या मुद्रा देण्यासाठी समर्थ नाहीये. अतः रघुम प्रति गच्छामि इति विचार्य कौत्सः रघोः समीपम अगच्छत. म्हणून अतः म्हणजे म्हणून, रघुम प्रति गच्छामि म्हणजे रघुकडे जावे, इति विचार्य असा विचार करून, कौत्सः रघोः समीपम अगच्छत कौत्स रघुजवळ गेला म्हणजे रघुराजाकडे तो आलेला आहे आता. तर बघा, तुम्हाला दिसतंय तिथे रघुराजाशी तो बोलत आहे पिक्चरमध्ये. तर बघा, आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच बघितलं की रघुराजाने तर त्याचा जो विश्वजित यज्ञ होता तो विश्वजित यज्ञ केलेला आहे आणि त्याने त्याच्याकडे असलेलं संपूर्ण सगळं जे धन होतं ते सगळं दान रूपात देऊन टाकलेलं आहे आणि आता त्याच्याकडे कुठलाही संग्रह नाही आहे. त्याचा संग्रह काय झालेला आहे, रिक्त झालेला आहे. बघा पुढे काय होतंय. दिग्विजयानंतरम रघु विश्वजित नामनी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. दिग्विजयानंतर काय झालंय, रघुने विश्वजित नावाचं यज्ञ केलाय आणि अशेषम धनम जे काही शेष राहिलेलं धन होतं, उरलेलं धन होतं, ते देखील दान रूपात त्याने देऊन टाकलेलं आहे. अयच्छत हा सुद्धा लंग लकार म्हणजेच पास्ट टेन्सचा प्रथम पुरुष एकवचन आहे. रिक्तहस्तम रघुम दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः म्हणजेच रिकाम्या हाती असलेला, रिक्तहस्तम म्हणजे रिकाम्या हाती असलेला रघु बघून, दृष्ट्वा म्हणजे बघून, कौत्सः निवृत्तः कौत्स काय झाला, रिटर्न फिरला, माघारी निघाला, निवृत्त म्हणजे माघारी.
रघु तम आहूय आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत. रघुने त्याला आलेलं बघून आगमनस्य म्हणजे येण्याचे प्रयोजन विचारले, अर्थात कारण विचारले. अपृच्छत हा सुद्धा लंगलकारच आहे. तदा कौत्सः अवदत. त्यावेळेस कौत्स म्हणाला, रघो अहम गुरुदक्षिणार्थम 14 सुवर्णमुद्राः गुरुवे दातुम इच्छामी. हे रघुराजा, मी अहम म्हणजे मी गुरुदक्षिणार्थम गुरुदक्षिणा रूपात 14 सुवर्णमुद्रा गुरुवे दातुम इच्छामी म्हणजे गुरुला देऊ इच्छित आहे. आता 14 सोन्याच्या मुद्रा त्याला गुरुला द्यायच्या आहे. किंतु भवान पूर्वमेव सर्वस्व दानम अकरोत. परंतु तुम्ही तर, भवान हा रिस्पेक्टफुल वर्ड आहे, तुम्ही तर पूर्वमेव म्हणजे आधीच सर्वस्व दानम स्वतःचं सगळं काही दान करून ठेवलेले आहे. अकरोत म्हणजे केलेले आहे. अतः अहम अन्यत्र गच्छामी. अतः म्हणजे म्हणूनच, अहम म्हणजे मी, म्हणूनच मी, अन्यत्र म्हणजे दुसरीकडे, गच्छामी म्हणजे जाणे, म्हणूनच मी दुसरीकडे जात आहे. रघु अवदत. रघु म्हणाले, हे कौत्स तिष्ठ. हे कौत्सा थांब. तिष्ठ म्हणजे थांब. हे कौत्सा संबोधनवाचक आहे. मम यज्ञशालायां विश्रामम कुरु. माझ्या यज्ञशाळेमध्ये तू विश्राम कर. अहम निश्चयेन तव सहाय्यम करोमी. मी निश्चित म्हणजे मी नक्कीच तुझी काहीतरी मदत करेल. कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावितः रघुः कुबेरम आक्रमंतुम संकल्पम अकरोत. आता कौत्साच्या गुरुभक्तीने प्रभावित झालेला जो रघुराजा आहे, तुम्हीच विचार करा, जर आपल्याकडे काहीही नसताना जो मुलगा आपल्या गुरुला 14 सोन्याची मुद्रा देण्याची इच्छा करत आहे, त्या मुलाची गुरुभक्ती किती असेल. आणि या गुरुभक्तीमुळेच प्रभावित झालेला जो रघुराजा आहे तो काय ठरवतो, कुबेरम आक्रांतुम संकल्प म्हणजेच कुबेरावर. तुम्हाला माहिती, कुबेर राजा हा देखील अत्यंत श्रीमंत राजा होता, म्हणून त्याच्यावरती आक्रमण करण्याचा संकल्प रघुराजा करत आहे. जेणेकरून रघुराजाला वाटतं की त्याच्यावरती आक्रमण जर मी केलं तर त्या युद्धामध्ये मी नक्कीच जिंकेल, आणि युद्धामध्ये मी जर जिंकलं तर मलाही त्याच्याकडनं ज्या काही धन प्राप्त होईल ते मी या मुलाला देऊ इच्छिल. आता कसं होतं, रघुराजा जो होता त्याला त्याच्या दारात आलेलं कोणताच व्यक्तीला माघारी पाठवू वाटत नसायचं, म्हणजे रिकाम्या हाती माघारी पाठवू वाटत नसायचं, कारण त्याच्याकडे कोणीतरी कशाची तरी अपेक्षा करते आणि ते पुन्हा त्याच पद्धतीने जाणार, रिकाम्या हाती जाणार, हे त्यावेळेस त्या राजाला पटत नव्हतं. कुबेरः रघो भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभुताम सुवर्णवृष्टीम अकरोत. कुबेरने काय केलं, रघुच्या भयाने म्हणजे रघुराजाला तो घाबरला आहे. रघोहो भयात म्हणजे रघुला घाबरून, आक्रमणात पूर्वमेव म्हणजे युद्धाच्या पूर्वीच, आक्रमणाच्या पूर्वीच, प्रभुताम सुवर्णवृष्टीम अकरोत सगळ्या त्याच्यावरती सोन्याची वृष्टी करून टाकली. तत दृष्ट्वा संतुष्ट रघुः. ते बघून संतुष्ट झालेला जो रघु होता त्याने कौत्सम आहूय म्हणजे कौत्साला बोलवून सर्वम सुवर्णम तस्मै दातुम ऐच्छत. काय केलं, सगळ्या सोन्याच्या मुद्रा त्याला देण्याची इच्छा केली. कोणाला, तर कौत्साला. किंतु निस्पृह कौत्स अवदत. परंतु कौत्स जो होता तो अतिशय गुणी बालक होता. तो काय म्हणतोय, तो निस्पृह होता, त्याला कुठलीही बाकी इच्छा नव्हती. तो निस्पृह कौत्स अवदत म्हणजे तो बिना इच्छेचा, कुठलाही इच्छा किंवा कुठलाही लोभ धारण न करता आलेला कौत्स तो म्हणतो, भो राजन, अरे राजा, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 सुवर्णमुद्राः अभिलषामी. मी केवळ, अहम केवलम म्हणजे मी केवळ, गुरुदक्षिणार्थम म्हणजेच गुरुदक्षिणासाठी 14 सुवर्णमुद्रांचीच अभिलाषा करतो म्हणजे इच्छा करतो. न वांछामी अधिकम, मला अधिक कसलीही इच्छा नाही. राजा सर्वस्वम दातुम ऐच्छत किंतु याचकः अधिकम आदातुम न अलभ्यशत. बघा तुम्ही, जो राजा त्या मुलाला सगळं काही देण्यासाठी इच्छुक आहे तरी देखील मुलगा त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत नाही. त्याला केवढ्या गुरुला दान करायचं आहे तो तेवढ्याच गोष्टींची इच्छा करत आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे की राजा सर्वस्वम दातुम ऐच्छत. राजा तर सगळं काही द्यायला इच्छित आहे, किंतु याचक, याचक म्हणजे घेणारा. घेणारा कोण आहे इथे, कौत्स आहे. तो
अधिकम आदातुम न अभ्यलषत, म्हणजेच तो अधिक आदातुम अधिक घेऊ न इच्छित आहे. अनेन प्रसंगेन दानशूरः रघु, ह्या प्रसंगाने दानशूर रघु तथा निरीच्छ कौत्स, म्हणजे कुठलीही इच्छा नसणारा किंवा कुठलाही लोभ नसणारा कौत्स, च द्वा अपि, म्हणजे दोघेही, साकेत जनानाम म्हणजे अयोध्यावासीनाम, राहणारी जी लोकं होती त्यांच्यासाठी, कृते म्हणजे साठी, पूजनीय अभवताम, पूजनीय ठरलेलं आहे. म्हणजेच काय तर अनेन प्रसंगेन दानशूरः रघु तथा निरीच्छ कौत्स, ह्या प्रसंगाने दानशूर रघु आणि निरीच्छ जो कौत्स होता त्यात ते दोघेही अयोध्यावासींसाठी पूजनीय बनलेले आहे. कारण दोघेही निस्वार्थीपणाने एकमेकांना एकमेकांची म्हणजे रघुराजाने कौत्साची मदत केलेली आहे आणि कौत्साने त्याचा निस्वार्थपणा तिथे दाखवलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की अयोध्येमध्ये रामाचा वास आहे. त्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की रघुराजा हे देखील अयोध्येमधले आहे. अर्थातच तुम्हाला हे माहीत असायला हवं की महाकवी कालिदासाने जे रघुवंशम हे महाकाव्य रचलेलं आहे ते रामाच्याच वंशावळीतील जे महान राजे आहेत त्यांच्यावरती हे रघुवंशम हे काव्य रचलं गेलेलं होतं. जो रघुराजा होता तो सूर्यवंशातील एक पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि दानशूर राजा होता आणि दिलीप राजा हा या रघुराजाचा पुत्र होता. तुम्हाला माहीत असायला हवं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना याची मदत व्हावी म्हणून तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.